नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघालो भात लावायला. कवी पण आहे, बाबू पण आहे. मी आता पुढे गेला सायकल घेऊन आणि माझे पप्पा गेले पुढे भात लावायचं. आम्ही तिथं पाठीमागं. चला तुमचा परिसर बघा किती छान मस्त आहे, हिरवागार एकदम. गावचं वातावरण बघा एक नंबर. बाबू रडतोच का रे? आज बाबू जरा रागात आहे जरा. त्याला सकाळ सकाळ जरा नाश्ता पाहिजे होता. आता पाठवले वडापाव आणायला बाबूला, दादाला पाठवले. यांना त्याला घेऊन येतोय बघा. मस्त हिरवागार. पुढे जातोय बघा मी सायकल. सावकाश चल रे बाबू. आत्ता आपण पोचलोय बागेमध्ये. ही आपली बाग आहे. बागेची पूर्ण व्हिडिओ मी काढणार आहे, वेळ भेटेल तेव्हा. आत्ता आपण इकडे एक आपला भाताचा चोंडा आहे, तिकडे आपल्याला भात लावायचा आहे. छोटा आहे, दाखवतो. हा समोर तो दिसतोय तो नाचणीचा आहे तरवा. हा इकडे आम्ही लावला आहे कॅमेरा. हा बघा, रात्रीचे ससे वगैरे येतात ते बघण्यासाठी आम्ही इथे कॅमेरा लावला होता, पण ससा काही आला नाही. आज जास्त काही पाऊस नाही. आज आपण हा जो आपला शेत आहे तो आपल्या बोरिंगच्या पाण्यावरती जाणार आहोत. पाऊस का आपला पुरेसा पडणार नाही आज. पाऊस खूप लागतो आपल्या भात लावणीला, तुम्हाला माहिती आहे. काय बघा, हा बघा शेत आहे. आई आणि पप्पा हे भात खतत आहेत. खतल्यानंतर हा आपल्याला नांगरायचा आहे. पाणी शेतामध्ये अजिबात नाही. आपल्याला आता या शेतामध्ये पूर्ण पाणी तुंबवायचं आहे बोरिंगचा. त्यानंतर आपल्याला पूर्ण शेत नांगरून तो आपल्याला चिखल करायची आहे शेताची पूर्णपणे. त्यानंतर भात लावणी सुरुवात करू. मित्रांनो, मजा येणार आहे व्हिडिओला, कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला गावाकडचं भात कसं लावतात हे तुम्हाला अनुभवायला भेटेल. आमचा हा प्रवास कसा आहे तुम्हाला मी पूर्ण शेअर करणार आहे. कुठेही जाऊ नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघू. समोर बघा, जास्त पाऊस पडल्यामुळे हा इथलं बांध कोसळला आहे. तो आता सगळी दगडी वगैरे आम्ही व्यवस्थित बांध क्लिअर करतो. मित्रांनो, हा बांध पडला होता, आता पूर्ण घालून झालेला आहे. बघा किती मस्त छान दिसतोय. आणि आपल्याला बांध घालायचा होता कारण की तो कोसळल्यामुळे कसं आपल्याला भात लावण्याची अडचण आला असता. त्यामुळे आता बांध घालून झालेला आहे. मित्रांनो, मी घरी गेलो होतो आपल्या माणसांसाठी चहा आणायला आहे. बघा, चहा घेऊन आलो आहे. आता त्यांना चहा देऊया मस्तपैकी, जरा काम करायला मजा येईल ना. आणखी जरा पाऊस पडतोय, जरा गारवा आहे आणि चहा प्यायल्यावरती आणखी जरा तरतरी येईल अंगामध्ये. चला आज चहा पिऊया थोडीशी. तुम्ही पण या चहा प्यायला. पाठीमागं आपली बाग बघा, तुम्हाला दाखवतो एकदा एक दिवस व्हिडिओ काढून. हे बघा किती छान बाग आहे. बघा, मूठ उचलतोय, काम करतोय बियाण. दादा या लवकर इकडं. चला आता आपलं पण काम चालू होईल. आपण मशीन घेऊन येऊया. आता नांगरायला सुरुवात करू. चहा घेतल्यानंतर थोडीशी चहा घेऊया आणि एक मार्गी कामाला सुरुवात करूया. बघा गंगेचं पाणी बघा, आमच्या बागेमध्ये गंगेचं पाणी आलंय. पाऊस पडतोय. मस्त. ह्या बांधाच्या कडून अशी मशीन आणायची की असं हा बांधान थोड, मग आपण त्या बांधाची ओल करू नंतर परत. चालेल. हा गाजर जास्त वाढतो ना. गाजर वाढतो तो. हा बघा, हा गाजर आहे, गाजर रानटी गाजर. मस्त लागतो खायला, कधी कधी खातो आम्ही. रानटी गाजर आहे हा बघा गाजर आहे, बघा असा असतो गाजर आहे बघा. मस्त लागतो खायला. अजून हा कवला आहे, म्हणजे अजून मोठा झाला की छान लागतो.
काय काय ठिकाणी नाही. पूर्ण आपला हा चोंडा आता नांगरून झालेला आहे. आता आपण चोंड्याला पाणी सोडलं आहे. हा बघा पाणी आता पूर्ण लागेल. नंतर आपण चिखल करूया मस्तपैकी. हे बघा अण्णाची आणि बाबूची मस्ती झाली. ते दोघं लय मस्ती करतात आणि हे बघा आता खेळतील मस्तपैकी. खेळा. चिकन डेअरी बघ मग चालेल आणि इकडे कोण द्याल बोरिंगचं पाणी पाहिजे तसं लागत नाही शेताला. पावसाचं पाणी तर पावसाचं पाणी. पण चला आपलं काम तर चालतो. बघा कुटवाल घेते काय तो हसते हसते. नवीन आहे ना यूट्यूबमध्ये. पूर्ण आता शेताला पाणी लागलं आहे बघा मस्तपैकी. आता चिखल करूया. चिखल झाल्यानंतर भात लावायला सुरुवात करू आपण. चला चिखल करतो. मशीन चालू करतो. भाऊ हँडल येऊन ये. आण लवकर. हे बघा आता भात लावायला सुरुवात झालेली आहे. पप्पा आई आणि सोपू भात लावते. बाबू वगैरे मूठ आणतात तिकडून. त्यांना मदत करतात मामामध्ये. आता मी पण भात लावायला सुरुवात करतो. मित्रांनो हा बघा आता आपला एक चोंडा लावून झालेला आहे. किती छान दिसतोय बघा. मस्त दिसतोय. आता 4-5 दिवसानंतर चांगला जोर पकडणार आहे. त्यावेळी खूप छान दिसेल. खूप मजा आली भात लावणीला. कपडे बघा खूप खराब झालेत. असा अनुभव गावाकडेच पाहायला मिळतो. चला मग तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.